जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वासरमणिरिव तमसां राशे नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ। हरे जय जय राम
श्री गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तने ये श्री गुरुराया चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया राया ये श्री गुरु राया ये सद्गुरुराया कीर्तने ये श्री गुरुराया शरणमि पुण्यपदाय सद्गुरुराया राया श्री गुरुराया नाम जिथे तव प्राणही असते नाम जिथे तव प्राणही श्रद्धा मम वचनाया सद्गुरुराया श्रद्धा मम वचनाया श्री गुरुराया राया सद्गुरुराया से निज काया श्री गुरुराया अर्पित से निज काया सद्गुरुराया राया ये श्री गुरुराया कीर्तने सद्गुरुराया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया राया ये श्री गुरुराया कीर्तने सद्गुरुराया कीर्तने श्री गुरुराया सद्गुरुराया श्री गुरुराया सागर सा ग म प नि
ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी ज्याचा सखा हरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी ज्याचा सखा हरी कृपा करी ज्याचा सखा हरी अंग आपुले ओढोनी अंग आपुले ओढोनी त्याला राखी जो निर्वाणी त्याला राखी जो निर्वाणी ज्याचा सखा हरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी ज्याचा सखा हरी ऐसा अंकित भक्तासी ऐसा अंकित भक्तासी आ ऐसा अंकित भक्तासी ऐसा अंकित भक्तासी म्हणे नामयाची दासी म्हणे नामयाची दासी म्हणे नामयाची दासी म्हणे नामयाची दासी ज्याचा सखा हरी त्यावरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी ज्याचा सखा हरी नारायणं त्वादिगुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं श्रीमद्वसिष्ठ रक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमेड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परं च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघ्नकीर्तिं
मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ स्वानंद साम्राज्य वसते मनात स्वानंद साम्राज्य वसते मनात पंजाब प्रांतात घेती विसावा पंजाब प्रांतात घेती विसावा कोणाचं आहे हे वर्णन नमस्कार साष्टांग श्रीनाम देवा पंढरीनाथ महाराज की जय हरी करी नर्तन कीर्तनात ज्यांची अशी ख्याती पसरलेली आहे की ज्यांच्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग नाचतात ज्यांची ख्याती फक्त महाराष्ट्र प्रांत नाही तर पार पंजाब पर्यंत पसरलेली आहे असे पांडुरंगांचे महान भक्त नामदेव महाराज यांना भेटायला एकदा उत्तर प्रदेशातले महान संत कबीर आले पंढरपुरामध्ये नामदेवांना भेटण्यासाठी रावळामध्ये आले पांडुरंगाचं दर्शन घेतलं कबीर महाराज आलेत म्हटल्यानंतर पांडुरंग तिथे विटेवर प्रगटच झाले हो पांडुरंग म्हणतायत कबीरा आज इकडं कसं येणं केलं मला भेटायला आलास ना फार बरं वाटलं बघ मला तुम्हाला भेटायला आलास कालच आपण पाहिलं श्रोते हो की भगवंतानं भक्ताची वाट पाहावी भगवंतानं भक्ताला म्हणावं की तू मला भेटायला आलास मला खूप बरं वाटलं कसं आहे ना जोपर्यंत भगवंताला आपल्याला बघून बरं वाटेल तेव्हाच जावं बरं मंदिरामध्ये कारण कसं असतं आपल्यालाही नाही आवडत हो सतत काही ना काहीतरी मागण्या करण्यासाठी कोणी येत असतं जेव्हा भगवंताकडे असं कोणी जातं की जे फक्त भक्तीपोटी प्रेमापोटी जातं तेव्हा भगवंतालाही बरं वाटतं हो त्यामुळे कबीर महाराजांना पांडुरंग म्हणाले मला भेटायला आलास ना बरं वाटलं बघ तू मला भेटायला आलास कबीर महाराज म्हणतायत हो म्हणजे भगवंता तुला भेटायला मी आलोच आहे पण त्याही पुढे खास मी तुझ्या एका भक्ताला भेटण्यासाठी आलोय कोणाला रे मी अशी ज्यांची कीर्ती ऐकली की ज्यांच्या कीर्तनामध्ये तू स्वतः नाचतोस हा भक्त आहे तरी कसा त्याला भेटायला म्हणून आलोय अच्छा म्हणजे तू माझ्या नाम्याला भेटायला आलायस एक काम कर नाम्याला भेटण्याच्या आधी तू नाम्याच्या जनीला भेट भगवंतानं सांगावं की नामदेवांना भेटायच्या आधी नामदेवांच्या जनीला जनाबाईला भेटावं बरं रावळातून कबीर महाराज बाहेर आले आता ही जनी कुठे भेटेल या जनाबाई आता कुठे भेटतील बाजूच्याच लोकांना विचारलं या जनाबाई कुठे असतील मला एकांनी सांगितले त्यांना भेटायला म्हणून कुठे बरं भेटतील समोरच वाळवंटामध्ये भरपूर भांडणं चाललेली कचा कचा बायका तिथं भांडत होत्या हा माणूस म्हणाला
कोणाला भेटायचंय? जनीला. ते बघा तिथं कचा कचा बायका भांडतायत ना, तिथंच भेटेल तुम्हाला ही जनी. कबीर महाराजांना प्रश्न पडला, पांडुरंगांनी मला ज्या व्यक्तीला भेटायला सांगितलंय ती व्यक्ती कुठे? भांडणात भांडतीये. थोडं आश्चर्यच वाटलं. पुढे गेले. आता तो एवढा गदारोळ चाललेला, भांडणं अशी कुठे चाललेली असतील म्हटल्यानंतर आजूबाजूला गर्दी जमलेलीच असते. नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायची यांना फार घाई असते. त्या गर्दीमध्ये एकाला विचारलं, का हो? मला ते म्हणाले की इथं जनी ह्या भांडणात असेल म्हणून. नेमकी कुठं एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये? आता मी हिला कुठं शोधू? तो व्यक्ती म्हणाला, कबीर महाराजांना जनीला शोधताय ना? बघा त्या घोळक्यामध्ये सगळ्यात मधोमध जी सगळ्यात मोठ्या स्वरामध्ये भांडते ना, तीच जनी. अरे देवा. कबीर महाराज विचार करतायत, कोणाला भेटायला म्हणून पाठवलंय मला इथं पांडुरंगानं? घुसले कसे बसे त्या गर्दीमध्ये. पुढे जाऊन बघितलं, पुलक घातलेलं आहे आणि मोठ्या स्वरामध्ये कचा 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 भांडतीये. तसेच पुढे गेले. कबीर महाराज म्हणाले, तूच जनी ना? ती म्हणते, होय. काय काम आहे? नाही, मला नामदेवांना भेटायचंय म्हणून आलोय मी. होय काय? थांबा मग, आलेच मी. कबीर महाराज तिथून बाजूला झाले. नेमकं भांडण काय चाललंय तर त्यांनाही उत्सुकता लागली. आणि ही अशी व्यक्ती भांडतीये जिला भेटायला पांडुरंगानं पाठवलंय. ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन कबीर महाराज तिथे उभे राहिले, पाहतायत नेमकं ही करतीये काय या भांडणामध्ये. तर जनाबाई काय करत होत्या? तिथे गोवऱ्या ठेवलेल्या होत्या वाळवायला, ज्याला शेण्या म्हणतो आपण. एक एक शेणी ती तिची वेचून वेचून आणलेल्या टोपलीमध्ये ठेवतीये. पण एवढंच चाललंय का हो? नाही. ती तिच्या शेण्या कशा ओळखतीये? एखादी शेणी उचलावी, कानाला लावून बघावी, नाही नाही ही नाही माझी शेणी म्हणून ठेवून द्यावी. दुसरी घ्यावी, कानाला लावावी, हा ही माझी आहे म्हणून टोपलीत ठेवावी. असं तिचं चाललेलं होतं. कबीर महाराज मोठ्या उत्सुकतेने पाहतायत. झालं. हिच्या शेण्या टोपलीमध्ये भरून झाल्या. टोपली घेतली कमरेवरती आणि आली त्या घोळक्यातनं बाहेर. कबीर महाराजांना म्हणाली, चला, तुम्हाला नामदेवांना भेटायचंय ना, चला भेटवते. कबीर महाराजांनी हे दृश्य पाहिलेलं ते काही त्यांच्या डोळ्यातनं गेलेलं नव्हतं. ही नेमकं हे काय करत होती हा प्रश्न त्यांनी न राहून तिला विचारलाच. का हो जनाबाई, हे तुम्ही जे तिथे करत होतात, शेणी घ्यायची, कानाला लावायची, हे नेमकं काय चाललं होतं हो? अहो एवढंच ना, घ्या की मग तुम्ही पण, बघा बरं. म्हणून एक शेणी तिने टोपलीतनं काढली आणि कबीर महाराजांच्या हातात दिली. जशी कबीर महाराजांनी ती शेणी हातात घेतली, जी काही स्पंदना त्यांना त्या शेणीतून जाणवली, टचकन डोळ्यातून पाणी आलं. जनाबाईंकडे पाहतायत. जनाबाई म्हणतायत, अहो नुसती हातात काय घेताय, कानाला लावा, कानाला. कबीर महाराजांनी ती शेणी घेतली, कानाला लावली. अहो आश्चर्य. विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज की जय. त्या शेणीमधून साक्षात पांडुरंगाचं नामस्मरण ऐकायला यायला लागलं. कबीर महाराजांच्या आता कुठे लक्षात आलं की पांडुरंगानं मला हिला भेटायला का पाठवलंय. कबीर महाराज विचारतायत जनाबाईंना, का हो जनाबाई, ही कला तुम्हाला कोणी शिकवली?
जनाबाई सांगतायत, मला ही कला मला माझ्या गुरुमाऊलींनी शिकवली. का हो जनाबाई, तुमचे गुरुमाऊली मलाही शिकवतील ना? जनाबाई सांगतायत, का नाही, चला तुम्हाला त्यांनाच तर भेटवायला घेऊन चाललेली आहे मी, चला माझ्याबरोबर. आणि मग कबीर महाराजांना घेऊन जनाबाई नामदेवांना भेटण्यासाठी निघाल्या. आणि जाता जाता जणू कबीर महाराजांना जनाबाई नामदेवांचंच चरित्र गाऊन दाखवतायत आणि म्हणतायत, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, उणे पडून दी त्याचे घाव सोशी आघाताचे, अंग आपुले ओढोनी त्याला राखी जो निर्वाणी, ऐसा अंकित भक्तासी, ऐसा अंकित भक्तासी, म्हणे नाम याची दासी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. पंढरीनाथ महाराज की जय. जनाबाईंचा हा अतिशय गोड अभंग आहे. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. नवविधा भक्तींमधली सख्य भक्ती ही 8वी भक्ती. सख्य म्हणजे काय हो? सख्य म्हणजे मैत्री. जगामध्ये मित्र नाही असा कोणी क्वचितच सापडेल. कोणी ना कोणीतरी मित्र असतोच असतो. मग या मैत्रीचेही अनेक प्रकार असतात. जसं की प्रसंगानुरूप होणारी मैत्री. आपण प्रवासाला चाललेलो आहे, त्या दिवशी बघितला दृष्टांत. प्रवासामध्ये जाता जाता कोणीतरी एक भेटतो आणि तो अगदी असा मित्र होतो की जसं की आपण त्यांना वर्षानुवर्ष ओळखतोय. मग मी चहा घेतला, तू बिस्किट घेतलं, अजून काय, मी पोहे घेतले, तू शेव घेतली. अशी ही मैत्री तेवढी प्रसंगानुरूप होते. पुन्हा तो मित्र त्याच्या मार्गी, आपण आपल्या मार्गी. पण जेव्हा प्रश्न जीवनाचा येतो तेव्हा मात्र मित्र हा जीवलगच असावा लागतो. म्हणूनच त्याला जीवलग असं म्हणतात, जीवलग मित्र. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, फार सुंदर आहे. यू टेल मी विथ whom you are, then I will tell you who you are. तू मला सांग की तुझा मित्र कोण आहे आणि तो कसा आहे, म्हणजे मी तुला सांगतो की नेमका तू कसा आहेस. मैत्री ही साधारण समान आचार विचार उच्चार असलेल्या, समान आवडी असलेल्या लोकांमध्ये होते. पण ही झाली आपली व्यवहारातली मैत्री, हो, तुमची आमची मैत्री. पण जनाबाई इथे सांगतायत की जर भगवंताशी सख्यत्व साधायचं असेल तर साधकाला साधनेच्या 3 पायऱ्यांमधून जावं लागतं. मग ह्या 3 पायऱ्या कोणत्या? गोंदवलेकर महाराजांनी फार सुंदर सांगितलेल्या आहेत. माझा राम सखा, माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे, हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा
रामा रामा रघोत्तमा रामा रामा माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाचे सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे. गोंदवलेकर महाराज म्हणतायत की भगवंतानं मला त्याचा सखा मानावं, पण मी मात्र त्याचा दास आहे हीच भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. कोणत्या 3 पायऱ्या हो? सख्यत्व, दास्यत्व आणि अनन्यत्व. ह्या 2 पायऱ्या पार पडल्या की मात्र येतं ते अनन्यत्व. अन्याश्रयाणां त्यागः इति अनन्यता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले रामदास स्वामी, की ज्यांना एका रामाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. हो, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांशी इतकं विलग राहता आलं पाहिजे. भगवंताची जी 1000 नावं आहेत, ज्याला आपण विष्णू सहस्रनाम असं म्हणतो, त्या विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं पहिलंच नाव काय आहे हो? काय? विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभव वगैरे वगैरे वगैरे. पहिलं काय? विश्वम. भगवंताचं पहिलंच नाव विश्वम हे आहे की अवघं विश्व भरून, अवघं विश्व व्यापून जो पुन्हा उरलेला आहे. हे विश्व जे दिसतंय हे विश्वरूपच आहे तो भगवंत. म्हणून ह्या विश्वात घडणाऱ्या, माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही घटना असो, मग त्या अनुकूल असो वा प्रतिकूल, भगवंताचा जो खरा भक्त आहे तो या घटनांकडे साक्षी भावानच पाहतो. आणि मनामध्ये काय विचार करतो? जे तुकोबांनी सांगितलं, ठेविले अनंते तैसे चिरहावे, चित्ती असो द्यावे समाधान. एका राज्याचा एक राजा, आणि त्या राजाचा लाडका प्रधान, त्याचा अगदी जिवलग मित्र. एकदा या राज्यामध्ये काही शस्त्रास्त्र विकणारा तो विक्रेता आला. राजाच्या दरबारामध्ये आला. त्यांनी त्याच्याकडची सगळी शस्त्रास्त्र अशी समोर मांडली राजाला दाखवण्यासाठी. सांगतोय तो, राजन हे पहा, ही जी माझी शस्त्र आहेत ना, तुम्हाला अशी शस्त्र दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत. एक 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 नाव घेतोय, सांगतोय, ही शस्त्र मी स्वतः माझ्या हातांनी घडवतो. ह्या शस्त्रांना जी धार आहे बघा, तुम्ही हातात घेऊन बघा. राजानं तलवार घेतली, दुधारी तलवार, हात फिरवला, असा खणकन आवाज आला. लक्षात आलं धार भरपूर आहे. राजाला ती तलवार एवढी आवडली. हौस हौस म्हणून राजानं काय केलं, ती तलवार त्याच्या बोटावरती तोलायचा प्रयत्न केला, पण त्या तलवारीची धार अशी की राजाच्या बोटाचा तुकडाच पडला. राजाचं बोट तुटलं म्हणल्यावर अख्ख्या दरबारामध्ये एवढा हाहाकार झाला. धावले धावले सगळे धावले, वैद्यांना बोलवा, फर्स्ट एड बॉक्स आणा, प्राथमिक वैद्यकीय काय म्हणतात त्याला, उपचार आणले. राजाची मलमपट्टी केली, सगळं केलं. सगळेजण एवढे बिथरलेले, राजाचं बोट तुटलं. ह्याचा जीवलग मित्र तो प्रधान मात्र राजाच्या शेजारी उभा होता. तो शांत. राजाला आश्चर्य वाटलं की माझं बोट तुटलं आणि हा मात्र शांत आहे.
राजानं बघितलं तर तो प्रधान काय म्हणाला, राजन ठेविले अनंते तैसेची रहाय, चित्ती असो द्यावे समाधान. राजानं विचार केला, माझं एवढं बोट तुटलंय, एवढं रक्त वाहतय आणि हा मला काय शिकवतोय, ठेविली अनंते. राजा एवढा संतापला. पण या मित्रानं, त्या प्रधानानं त्याचे विचार काही बदलले नाहीत. म्हटल्यानंतर राजानं काय केलं, त्याला कारागृहात डांबलं. राजानं विचार केला, किमान मी त्याला कारागृहात टाकलंय म्हटल्यानंतर तरी त्याच्या लक्षात येईल की मी त्याच्यावर का रागवलोय आणि आता तरी तो मला काहीतरी सांत्वन करेल. पण कसलं काय, राजानं प्रधानाला कारागृहात टाकलं. कारागृहात टाकल्यानंतर प्रधान पुन्हा तेच म्हणतोय, ठेविले अनंते तैसेचे रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हा असं का बोलतोय, माझं बोट तुटलं तेव्हाही तेच, ह्याला मी कारागृहात टाकलं तेव्हाही तेच, ह्याचं म्हणणं काय आहे नेमकं. चिडचिड करत राजा त्याच्या महालामध्ये निघून गेला. ह्या गोष्टीलाही काही दिवस लोटले. राजाच्या लक्षात आलं, खूप दिवसात आपण शिकारीला गेलो नाही. राजाला शिकार करणं म्हणजे फार प्रिय काम. आपले काही सेवक बरोबर घेतले आणि राजा शिकारीला जंगलामध्ये गेला. शिकारीला तो जंगलामध्ये गेल्यानंतर झालं असं की घोड्यावर बसलेला, घोडदौड करत 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 चुकीने राजा त्या जंगलामध्ये आपल्या राज्याची वेस ओलांडून त्या भिल्लांच्या राज्यामध्ये गेला. आणि त्यामध्येही झालं असं की राजाचे बरोबर जे आलेले सेवक होते ते आणि राजा या दोघांमध्ये नेमकी चुकामुक झाली. सेवक राहिले इकडे, राजा गेला पलीकडच्या भिल्लांच्या राज्यामध्ये. आता ते भिल्ल, जसा राजा त्यांच्या राज्यामध्ये घुसला, भिल्ल असे संतापले. त्या भिल्लांनी राजाला धरलं ना, राजाला धरलं आणि त्या भिल्लांच्या राजाकडे घेऊन गेले. हे नाही चालणार, तुमचं राज्य तू, तुझा राजा तुझ्या राज्यामध्ये, आमच्या राज्यात असा कसा घुसलास. त्या भिल्लांच्या राजाकडे त्याला घेऊन गेले. राजाचं लक्ष गेलं, राजा समोर, भिल्लांचा राजा समोर बसलेला आहे. समोर काहीतरी असं यज्ञकुंड वगैरे आहे. एकीकडे देवीची मोठी मूर्ती आहे आणि राजाला ज्या पद्धतीमध्ये बांधलं होतं, दोन्ही हात वरती बांधलेले, दोन्ही पाय खाली बांधलेले, एकंदरीत तिथला तो प्रसंग पाहता त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडनं फार मोठी घोडचूक झालेली आहे. तिथे काहीतरी त्यांच्या त्या देवीचा कुठला तरी उत्सव चाललेला आणि तिथे त्या देवीला नरबळी देण्यासाठी म्हणून हे भिल्ल आजूबाजूला फिरत होते आणि बरोबर त्यांच्या तावडीमध्ये राजाच सापडला. लक्षात आलं की झालं, संपलं, आता आयुष्य इथे संपलं. मग ही वेळ आल्यानंतर राजाच्या मनामध्ये विचार सुरू झाले की आज माझा लाडका मित्र, माझा प्रधान आत्ता इथे माझ्या बरोबर असता तर त्यानं नक्की काहीतरी युक्ती काढली असती आणि मला ह्या प्रसंगातनं त्यानं सोडवलं असतं. जर तो माझ्या आत्ता बरोबर असता तर. कारण बाकी सेवकांबरोबर चुकामुक झाली, पण हा मित्र एवढा घट्ट की ह्याच्या बरोबर चुकामुक नक्की नसती झाली. नक्की हा माझ्या बरोबर असला असता आणि मला आत्ता त्यानं इथनं सोडवलं असतं. राजाचं विचारचक्र सुरू झालं. त्यांचा तो भिल्ल मोठी तलवार घेऊन आला ना राजा पुढे, उगारली आणि त्याच्या गळ्यावरून ती चालवणार तेवढ्या थांबा 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 थांबा. काय झालं, काय झालं, काय झालं. आता ते त्यांच्या भाषेमध्ये बोलत होते अर्थात. राजाला कळे ना एकदम काय झालं. राजा पण दचकला.
सगळ्या भिल्लांनी इकडे तिकडे पाहतायत. जो कापणार होता तलवारीनं तो भिल्ल खूण करतोय राजाच्या हाताकडे. काय झालं काय झालं काय झालं? त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. हा नरबळी नाही चालणार. का नाही चालणार? व्यंग आहे त्याला. बोट तुटलेलं आहे. नाही चालणार नाही चालणार. सोडून द्या सोडून द्या सोडून द्या. आले सगळे पटापटा पटापट आले. त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय सोडले. राजा चकितून पाहतोय नेमकं चाललंय काय, त्याला काही कळे ना. मग या भिल्लांनी राजाला उचललं आणि त्यांच्या वेशी पलीकडे राजाच्या राज्याच्या वेशीमध्ये त्याला नेऊन तिथं ठेवलं आणि निघून आले परत. राजा मात्र अजूनही शॉक मध्येच आहे. नेमकं काय झालं त्याला कळलंच नाही. कसा बसा पुन्हा महालामध्ये आला आणि पहिलं काय केलं हो राजाने, तर आधी जाऊन कारागृहामध्ये गेला आणि त्या मित्राशी, आपल्या लाडक्या प्रधानाशी बोलायला लागला. सगळं सांगायला लागला की अरे तू नव्हतास माझ्या बरोबर, पण हे असं असं सगळं झालं. तेव्हा प्रधानानं काय उत्तर दिलं श्रोते हो? राजन, आता लक्षात आलं ना का मी म्हणत होतो ठेविले अनंते तैसे चिरहावे. आता ऐक, जेव्हा तुझं बोट तुटलं बाकी सगळ्यांनी हल्लागुल्ला केला, पण मी मात्र शांत होतो. आज तुझं बोट तुटलेलं होतं म्हणून तुला त्यांनी सोडलं. ही झाली एक बाजू. तू मला कारागृहात टाकलंस तरीही मी काय म्हणालो? ठेविले अनंते. का? कारण जर तू मला कारागृहात टाकलं नसतंस तर मी नक्की तुझ्या बरोबर आलो असतो. तुझी बाकीच्यांशी ताटातूट झाली, पण माझ्याशी ताटातूट नक्कीच नसती झाली. चुकामुक नक्कीच नसती झाली. आपल्या दोघांनाही पकडलं असतं. तुझं बोट तुटलेलं म्हणून तुला त्यांनी सोडलं, पण माझी सगळी बोटं आहेत. नरबळी कुणाचा गेला असता? माझा. त्याच्यामुळे जे काही घडत असतं, जे काही आपल्या आयुष्यामध्ये आत्ता प्रतिकूल वाटत असेल, पण भगवंताची योजना ही आपल्यासाठी काहीतरी पुढे नक्की मांडलेली असते. आजच्या दुःखापेक्षा कैक पटींनी जास्त आनंद भगवंत नंतर देणार असतो. मात्र ती ठाम श्रद्धा आपली कमी पडते. त्याच्यामुळे भगवंताशी सख्यत्व साधायचं असेल तर पहिली काय असावी, तर भगवंताप्रती निष्ठा, श्रद्धा. भगवंत आपल्यासाठी जे करतोय ते चांगलंच करतोय. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, हा मात्र आपला भाव ठाम असला पाहिजे. द्वितीय चरणामध्ये जनाबाई म्हणतात, उणे पडो नेदी त्याचे घाव सोशी आघाताचे. जो भगवंताचा सखा आहे, ज्यानं भगवंताशी मैत्री साधलेली आहे, भगवंत त्याचं कधीही काही उणं पडू देत नाही. पण आपला यावरती विश्वासच नसतो. सतत माणसाची म्हणजे तुमची आमची, मी आले त्यातच, धडपड चाललेली असते. अगदी धडपडेपर्यंत धडपड चाललेली असते. कशासाठी? तर माझा प्रपंच सुखी व्हावा म्हणून. आज हे आहे, ह्याचं सुख नाहीये, ते नाहीये, त्याचं दुःख घेऊन बसलोय आपण. मग कधीतरी तेही मिळेल ना. मिळतोच आणि कष्ट करून आपण मिळवतो, पण त्याचाही आनंद आपण घेतो का? नाही. का? कारण अजून ते नाहीये म्हणून. ही जी माणसाची धडपड आहे ती सीमित नाहीये हो. आणि सुखाची ही व्याख्या आपली इतकी नॅरो आहे, इतकी संकुचित आहे. एखादी गोष्ट मिळाली की त्याचं सुख तेवढ्याच क्षणापर्यंत राहतं की लगेचच, अरे माझ्याकडे फ्रीज नाहीये. घेतला फ्रीज, नाही पण अजून वॉशिंग मशीन कुठे आलंय? नाहीये. घेतलं वॉशिंग मशीन, नाही पण अजून कार कुठे आलीये? एवढी माणूस आपण सगळे एवढी धडपड करत राहतो, पण त्याला कुठे सीमाच ठेवत नाही. ह्या प्रसंगाचं, ह्या एकंदरीत परिस्थितीचं वर्णन एका सुभाषितात फार सुंदर केलेलं आहे.
निस्वो वष्टिशतं शती दशशतं लक्षं सहस्राधिपः लक्षेशः सुरराजतां सुरपतिर् लक्षेशः क्षितिपालतां क्षितिपतिर्चक्रेशतां वाञ्छति चक्रेशः सुरराजतां सुरपतिर्ब्रह्मा पदं वाञ्छति ब्रह्मा शैवपदं शिवो हरिपदं ह्याशावधिं को गतः। सद्गुरुनाथ महाराज की जय। काय हो या सुभाषितामध्ये? निस्वो वष्टी शतम, जो अगदीच निर्धन आहे, ज्याच्याकडे काहीच नाहीये, तो काय विचार करतो की माझ्याकडे जर किमान 100, निस्वो वष्टी शतम, किमान 100 सोन्याच्या मोहरा असत्या तर मी आज काय काय केलं असतं. जर काश मेरे पास ये होता, जर माझ्याकडे 100 मोहरा असत्या तर मी आज काय नसतं केलं हो. निस्वो वष्टी शतम शती दशशतम, ज्याच्याकडं 100 मोहरा आहेत तो काय विचार करतो, 100च आहेत. जर माझ्याकडे दशशतम म्हणजे 1000, 100 नी काय होतंय. जर माझ्याकडे आज 1000 मोहरा असत्या, शती दशशतम लक्षम सहस्राधिपः, ज्याच्याकडे आधीच 1000 मोहरा आहेत. 1000 मोहरांमध्ये काय भागते, असं घराबाहेर पडलं की 100 मोहरा संपतात. लक्षम सहस्राधिपः, माझ्याकडे जर 1,00,000 मोहरा असत्या, लक्षेशः क्षितिपालतां, ज्याच्याकडे 1,00,000 मोहरा आहेत, जो आधीच काही पदव्यांवरती बसलेला आहे, तो काय विचार करतो, हे याने काय होतंय. लक्षेशः क्षितिपालतां, मी जर क्षितिपाल असतो. आता ह्या ज्या टर्म्स म्हणतो ना आपण, की ह्या ज्या संज्ञा आहेत ह्या पुराण काळातल्या आहेत बरं. क्षितिपालतां म्हणजे काय, क्षितिपाल म्हणजे इथे उभं राहिल्यानंतर क्षितिज जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत ज्याची भूमी, तो क्षितिपाल. ती भूमी ज्याच्या देखरेखीखाली आहे तो क्षितिपाल. मी जर क्षितिपाल असतो, 1,00,000 मोहरांनी काय होतंय, क्षितिपाल असायला पाहिजे. लक्षेशः क्षितिपालतां क्षितिपतिर चक्रेशतां वाञ्छति. क्षितिपाल असल्याने काय होतंय, मला तर फक्त या क्षितिजापर्यंत दिसणारी भूमी नकोय. चक्रेशतां, मी जर या अख्ख्या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट असतो तर काय बाबा, एवढं कुठं आपलं भाग्य. जो आधीच चक्रवर्ती सम्राट आहे, चक्रेशः सुरराजतां, पृथ्वीचा मालक असून काय होते, काय ठेवलं या पृथ्वीवरती, मी सुरराजतां म्हणजे फक्त पृथ्वीचा राजा नाही, मी देवांचा राजा असायला पाहिजे होतो. म्हणजे कोण, इंद्र. पृथ्वीवर काय ठेवलंय, चक्रेशः सुरराजतां सुरपतिर्ब्रह्मा पदं वाञ्छति. देवांचा राजा होऊन काय मिळतंय, ब्रह्मपदावरती जे काही मिळतं ते इंद्रपदावरती मिळतं होय. जो आधीच इंद्रपदावरती आहे तो म्हणतो मला ब्रह्मपद पाहिजे. ब्रह्मा शैवपदम, ब्रह्माला ब्रह्मपदावर असणाऱ्याला शैवपद हवंय. शिवो हरिपदम, शिवपदावर असणाऱ्याला हरिपद हवंय. ह्या अशावधीं को गता, आपल्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा नेहमी जास्तच हवं असतं. जे आहे त्याच्यावरती समाधान ठेवण्याची वृत्ती कधीच होत नाही. मग ह्याला काही सीमा आहे का. मग जर हरिपदापर्यंत कोणीच सुखी नाहीये तर मग नेमका सुखी आहे तरी कोण, नेमका आनंदी आहे तरी कोण, कोणी आहे की नाहीये. याचं उत्तर कवी सुंदरदासांनी त्यांच्या कवितामध्ये दिलंय बरं.
निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे महाराज हमारा। निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे महाराज हमारा। राज कहे सम्राट सुखी, सम्राट कहे जी इंद्र हमारा। इंद्र कहे ब्रह्मा सुखदाई, ब्रह्म कहे शंकर सुखकारा। शंकर कहे श्री हरि सुखी, शंकर कहे श्री हरि सुखी, श्री हरि कहे जी। काय उत्तर दिलंय? हरिपदापर्यंत कोणीच सुखी नाहीये ना. पण मग तो हरिपदावर जो बसलेला आहे तो काय म्हणतो? खरा सुखी कोण? शंकर कहे श्री हरि सुखी, श्री हरि कहे जी भक्त हमारा। हरि कहे जी भक्त हमारा। मग खरा सुखी कोण हो? जो भगवंताचा खरा भक्त आहे तो खरा सुखी आहे. द्वारकेतले नागरिक आज मोठ्या आश्चर्यानं पाहतायत रस्त्यावरून नेमकं कोण चाललंय. अगदी फाटकं धोतरे, हातामध्ये काठी आहे, पोट अगदी खपाटीला गेलेलं आहे. आश्चर्यानं का बघतायत? कारण हे अशा रूपातला मनुष्य द्वारकेतल्या नागरिकांनी आतापर्यंत कधीच पाहिलेला नव्हता हो. आणि हा चालता चालता काय विचारतोय? मला कृष्ण कुठे भेटेल? ह्याला कृष्णाला भेटायचंय. द्वारकाधीश कृष्णाला ह्या निर्धनाला भेटायचंय. कोणतरी वेडा दिसतोय म्हणून कुणी ह्याला उत्तरच देईना हो. पण ह्यानी मात्र काही कच खाल्ली नाही. ह्याने नाही उत्तर दिलं ना, जाऊ दे आपण पुढच्याला विचारू. काठी टेकत टेकत चाललाय. मला कोणी कृष्णाला भेटवेल का? मी त्याचा बालमित्र आहे. त्याला सांगा तुम्ही, तो मला ओळखेल नक्की. कृष्णाचा महाल कुठे आहे? मला कोणी सांगेल का? मला त्याला भेटायचंय. कोणीच नाही हो उत्तर द्यायला तयार. त्याला कोणीच त्याला काहीच सांगायला तयार नाही. हाच आपला वाट शोधत शोधत चाललाय. राजमहालापर्यंत आला. द्वारपालाने पाहिलं की हा इतरांना प्रश्न विचारतोय पण कोणीच ह्याला उत्तर देत नाहीये. मात्र हा चेहऱ्यावरून कोणी चोर नाही दिसत किंवा कुणी वेडाही नाही दिसत. द्वारपालानं बोलावलं, इकडे ये. हा मोठ्या आशेनं गेला. म्हणाला मला कृष्णाला भेटायचंय. कृष्णाचा राजमहाल कुठे कोणी सांगेल का? तुम्ही सांगाल का? हा म्हणतोय हाच कृष्णाचा राजमहाल आहे आणि मी त्याचा द्वारपालच आहे. कृष्णाला भेटायचंय ना तुम्हाला? मी त्यांना सांगून येतो. द्वारपाल चटकन वरती गेला. अंतर्महालामध्ये आला. भगवान गोपाल कृष्ण आपल्या अष्टनायिकांसमवेत सारीपाटाचा डाव खेळतायत. द्वारपाल पुढे आला आणि म्हणाला तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आलंय बरं? तो व्यक्ती स्वतःला तुमचा बालमित्र म्हणवतो पण दिसताना वाटत नाही, म्हणून आधी तुम्हाला कानावर घालायला आलो. नाव काय म्हणालास त्याचं? द्वारपालाला विचारलं कृष्णांनी, त्याचं नाव काय म्हणालास? काय बरं म्हणाला तो त्याचं नाव? माझ्या मते सुदामा. सुदामा हे नाव जसं ऐकलं तसं ताडकन गोपाल कृष्ण उठले. हातातले सारीपाटाचे ते हे फेकून दिले. धावत धावत निघाले. धावता धावता डोक्यावरचा मुकुट कधी उडून पडाला कळलं नाही. कमरेचा पितांबर कधी निसटला लक्षही गेलं नाही. धावत 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 खाली आले. महाद्वारापर्यंत आले. समोर पाहिलं. सुदाम्याला जसं पाहिलं कडकडून आलिंगन दिलं.
त्याचा हातात हात घेतला आणि वरती महालामध्ये आणलं. त्याला वरती बसवलं, स्वतः त्याच्या पायाशी बसले. आणि स्वतः आपल्या हातांनी त्याच्या पायावर पाणी घातलं, त्याचे पाय धुतले आणि आपल्या शेल्यानं आपल्या मित्राचे पाय पुसले. सुदामा, मला भेटायला आलास? काय आणलंस रे माझ्यासाठी? सुवर्ण नगरी श्रीकृष्णाची, सुवर्ण नगरी श्रीकृष्णाची, हाती नभता दाम, हाती नभता दाम, भेटीसी आला भक्त सुदा, भेटीसी आला भक्त सुदा. कृशकंपित तनूपदी चालला, भावमनीचा असे चांगला, पोहे मुठभर घेऊन आला, पोहे मुठभर घेऊन आला, वदनी होते नाम, भेटीसी आला भक्त सुदा, भेटीसी आला भक्त सुदा. काय आणलंयस रे माझ्यासाठी? सुदाम्यानं आपल्या झोळीतले मुठभर पोहे आणलेले. मुठभरच ते पोहे, पण कविवर्य मोरोपंत सुद्धा फार सुंदर सांगतात. ऋण तरी मुठभर पोहे, ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हेमनगरीती, मुदलात मुक्ती दे, मुदलात मुक्ती दे, ही कोण्या सावकारीची रीती. ऋण तरी मुठभर पोहे. ऋण काय आहे हो? मुठभर पोह्यांचं, पण त्याच्या व्याजात हेमनगरीती. सख्यत्व, भगवंताशी सख्यत्व म्हणजे काय हो? त्या मुठभर पोह्यांच्या बदल्यात गोपाळकृष्णांनी सुदाम्याला प्रतिद्वारका बांधून दिली, जिचं नाव ठेवलं सुदाम नगरी. ऋण तरी मुठभर पोहे. म्हणून जनाबाई म्हणतात, उणे पडो नेदी त्याचे, घाव सोशी आघाताचे. जर भगवंताशी असं सख्यत्व साधलं तर भगवंत अशा भक्ताचं काहीही कमी पडू देत नाही. मग ऐसा अंकित भक्तासी, भगवंत अशा भक्तांचा अंकित असतो. म्हणे नामयाची दासी. अर्थात ही झाली भक्ताची भगवंताशी असलेली मैत्री, भक्ताचं भगवंताशी असलेलं सख्यत्व. पण भगवंताचं आणि भगवंताचं सख्यत्व असतं, ऐकलंय कधी? पुराण प्रसिद्ध एक जोडी आहे, जे एकमेकांचे भक्त आहेत आणि सखेही आहेत, दोन भगवंत. मगाशी ज्याप्रमाणे म्हणाले की
समान आचार विचार उच्चार समान आवडी असल्या की सख्यत्व घडतं. मग बाह्य रंगाने कितीही वेगळे असले तरी अंतरंग जर सारखं असेल तर तिथे मैत्री ही घडतेच घडते. अशी ही पुराण प्रसिद्ध दोन भगवंत जे एकमेकांचे सखे आहेत. कोण हो? त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोघे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे हो विश्वनाथ विठ्ठल सखे हो विश्वनाथ विठ्ठल सखे. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोघे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे हो विश्वनाथ विठ्ठल सखे हो विश्वनाथ विठ्ठल सखे. बाह्यांगाने दोघं किती वेगळे दिसतात ना. एका विभूतीचा गोळा, एकानं अंगाला विभूती राख फासलेली आहे, एका कस्तुरीचा टेळा, एका गजचर्म व्याघ्रांबर ज्यानं गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे, एका भरजरी पीतांबर. किती वेगळं आहे हो. बाह्यरंगाने दोघेही अतिशय वेगळे आहेत पण अंतरंगामधून दोघेही सारखेच आहेत. एकमेकांचे सखे आहेत आणि एकमेकांचे भक्त आहेत. त्याच्यामुळे वास्तविक स्वतः भगवान विष्णू हे भगवान शंकरांचे भक्त असल्यामुळे स्वतः ते शैव आहेत आणि भगवान शंकर हे मुकुंद प्रिय असल्यामुळे स्वतः वैष्णव आहेत. आपण भांडत राहतो शैव जे श्रेष्ठ का वैष्णव श्रेष्ठ, पण ते दोघं एकमेकांचे मित्र आहेत, ते दोघंच एकमेकांचे भक्त आहेत हे आपणच विसरून जातो. भगवंताचं आणि भगवंताचं एकमेकांमध्ये सख्य असलं की काय काय लीला घडते हो. आत्ता थांबते, आख्यानातून ऐकूयात. पूर्वपदामध्ये जनाबाई म्हणतात, ज्याचा सखा हरी विश्व कृपा करी, ज्याचा सखा हरी विश्व कृपा करी, ज्याचा सखा हरी ऐसा अंकित भक्तासी, ऐसा अंकित भक्तासी अंकित भक्तासी म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी, ज्याचा सखा हरी जावे विश्व कृपा